डोंबिवलीतील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना रोख मोबदल्याची मागणी आता होतीये। या प्रकल्पामध्ये सुमारे 350हून अधिक शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांनी आता केडीएमसी अधिकाऱ्यांची भेटही घेतलेली आहे। आमची टोटल 20 लोक आहेत। 20 लोकांची जवळजवळ 9 एकर जमीन जाते। काय मागणी तुमची? मागणी आमची पैशाच्या स्वरूपात आहे। आम्हाला टीडीआर नको, कारण काही लोकांना घर बांधायला सुद्धा जागा उघडत नाही। तर त्या हिशोबाने आम्हाला पैसे दिले तर कुठेतरी घर घेता येईल, कुठे ब्लॉक घेता येईल, जागा घेऊन घर बांधला जाईल, ही आमची अपेक्षा आहे शासनाकडे। गेले 6 वर्ष झाली रिंग रोडच्या मोठा गाव टू एपीएमसी मार्केट या रिंग रोडचं काम सुरू आहे आणि या जमीन अधिग्रहण महापालिकेकडनं सुरू होतं। आज त्याची सुनावणी लागली होती आणि आम्ही आज सगळे शेतकरी इथे जमलो होतो। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, कॅश कॉम्पन्सेशन मिळावं, रोख स्वरूपात मोबदला मिळावा, याच्यासाठी आमची ठाम मागणी आहे। ती मागणी आज आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे। कुठलाही शेतकरी विकासाच्या आड येणार नाही। सगळे शेतकरी विकासाला अनुसरूनच त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत। पण आमच्या जर जमिनी कवडीमोल भावाने महापालिका घेणार असेल आणि आम्हाला योग्य मोबदला देणार नसेल तर शेतकऱ्यांच्या या सगळ्या जमीन अधिग्रहणाला विरोध राहील। नाही रे, रिंग रोड करता जे कॅश कॉम्पेन्सेशन मागण्याचं महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता किंवा त्याच्यावर समजा आज जी UDCPRमध्ये प्रोव्हिजन आहे ती फक्त TDRची आहे आणि TDR मार्फतच आपण बहुतांश भूसंपादन करत असतो। त्यामुळे TDR हा देण्याची कार्यपद्धती जी आहे ती लवकरात लवकर किंवा फास्ट कसा देता येईल TDR मोबदला, या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।